हा गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर असलेला विश्वास आहे। आपल्या उद्योग विभागाच्या माध्यमातून ज्या प्रकारे आपण मैत्रीसारखं एक पोर्टल तयार करून उद्योजकांना एंड टू एंड डिजिटल एक्सपिरियन्स दिलेला आहे, त्यांच्या गुंतवणुकीत सगळ्या मान्यता आपण त्यांना देतो आणि लवकरच आम्ही 100% जे लँड अलॉटमेंट आहे त्याचे डिजिटल पोर्टल सुरू करतो। त्यामुळे अशी अतिशय ट्रान्सपरंटली या ठिकाणी एक एक्सपिरियन्स हा गुंतवणूकदारांना येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी वाढते आहे आणि पुढच्याही काळात अशाच प्रकारे गुंतवणूक आपल्याला पाहायला मिळेल। सर आधी हिंदी करू की आधी मराठी करू? मराठी कंप्लीट करा सर। मराठी नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे। जवळपास 500हून अधिक नागरिक अद्यापही अडकलेले आहेत आणि लष्कराची तुकडी सुद्धा रवाना झाली आहे। सरकारची तयारी कशी? नांदेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे। मी सातत्याने तिथे संपर्कामध्ये आहे। विशेषतः जी काही वरच्या भागातले धरणं आहेत त्या धरणांमधलं पाणी अधिक वेगानं सुटल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये पाणी शिरलेलं आहे। आपला संपर्क त्या ठिकाणी आहे। आता धरणाचं पाणीही आपण रेग्युलेट करायला लावलं आहे। बाजूच्या राज्यांशी आपण चर्चा केलेली आहे, त्यामुळे ते रेग्युलेट केलं आहे। लोकांना बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे। एनडीआरएफ त्या ठिकाणी होतीच, पण जो काही पाण्याचा वेग होता तो पाहता आपण लष्कराला देखील त्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे आणि आता जी काही सगळी परिस्थिती आहे ती पूर्णपणे जे काही प्रशासन आहे प्रशासन योग्य प्रकारे हाताळतं आहे। जीवितहानी होऊ नये, मोठ्या प्रमाणात हानी होऊ नये या दृष्टीनं जे करण्याची आवश्यकता आहे ते सर्व प्रशासनाच्या माध्यमातून नांदेडमध्ये केलं जातं आहे। मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला जी मदत लागेल ती सगळी मदत राज्य सरकार त्या ठिकाणी करेल आणि त्या दृष्टीने त्यांच्याकडनं कुठलीही मागणी आल्यानंतर आम्ही तात्काळ ते करतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।